जिल्हा परिषदेतर्फे क्रीडा स्पर्धा तसंच विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिली आहे। सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खाते प्रमुख, सहाय्यक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांच्या समेत क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीची विचार सभा संपन्न झाली। या विचार सभेत जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात स्पर्धेच्या माध्यमातून खिलाडू वृत्ती आणि समन्वय साधता यावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। आपण त्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक ज्या स्पर्धा असतो तो तीच असतो। मागच्या बऱ्याच वर्षापासून कोविड पासून आपल्या त्या स्पर्धा वेगवेगळ्या कारणाने झाल्या नाहीत। यावर्षी त्याचाच एक भाग म्हणून म्हणजे विरंगुळा असलीच पाहिजे आणि त्यामध्ये काय होतं की स्पर्धेमार्फत आपलं वेगवेगळे डिपार्टमेंट्स एकत्र येतात, कर्मचारी, अधिकारी एकत्र येतात, त्यांचं कोऑर्डिनेशन, एकमेकांशी जे कुटुंबाचं एक वातावरण आहे ते निर्मिती इथे आपल्याला होताना दिसून येते। तर त्याच्याच अनुषंगाने आपण 24, 25 आणि 26 फेब्रुवारीला आपल्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन केलेले आहे। त्याच्यामध्ये आपण आउटडोर खेळामध्ये 14 प्रकारचे वेगवेगळे खेळ त्याच्यामध्ये करतोय। क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, थ्रोबॉल असेल, इतर जे ॲथलेटिक्सचे खेळ आहेत ते असणार आहेत। त्याच्यानंतर इंडोर गेम्समध्ये बॅडमिंटन आहे आणि एकदम छोटे छोटे जे लिंबू चमचा वगैरे असे खेळ आहेत ते पण असणार आहेत। त्याचबरोबर ऑफिसर्स क्लब सोलापूर येथे तर विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा 26 फेब्रुवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करणार असल्याचं उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितलं। सर्व विभागातील मुख्यालय व सर्व तालुक्यातून 1000 पेक्षा जास्त खेळाडू आणि कलावंत या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। यावेळेस सर्व समित्यांचे प्रमुख, सचिव आणि सदस्य आणि सामान्य प्रशासन विभागातील सर्व प्रशासन अधिकारी यांची उपस्थिती होती।